लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। चोरीची रिक्षा वापरणाऱ्याला जेरबंद करून चोरीचा गुन्हा उघड। नाशिक क्राईम ब्रांच युनिट 2 ची कामगिरी। बातमी आहे नाशिक येथून। नाशिक शहरामध्ये चोरी, दरोडे, खून, मारामारी, अवैध सावकारी, कोयता गँगचे वाढते प्रमाण। त्या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना प्रादेशिक केले असून नाशिक शहर दहशतमुक्त, भयमुक्त झाले पाहिजे। त्यामुळे नाशिक क्राईम युनिट 2 चे कर्मचारी ॲक्शन मोडवर आहेत। चोरांचे आणि दहशत माजवणाऱ्यांचे मुसके आवळण्यास सुरुवात केली आहे। नाशिक गुन्हे शाखा युनिट 200 पोलीस अंमलदार चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात आरोपींचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नाशिक शहरातील राणीनगर पाथर्डी फाटा परिसरात एक इसम चोरीची ऑटो MH5 DL 1358 ऑटो वापरली जात आहे याबाबत वरिष्ठांना ही माहिती सांगितली असता वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पवन देवरे, राजेंद्र मोरे यांना बरोबर घेत परिसरातील सर्व्हिस रोडवर दखने हॉटेल सापळा रचत ऑटो क्रमांक MH5 DL 1358 हीच थांबवत रिक्षा चालक यश दत्तात्रय भागे वय वर्ष 21 राहणार सिडको नाशिक या सदर रिक्षासह ताब्यात घेतले आणि विचारपूस केली असता त्याने डोंबिवली भागात रिक्षा चोरण्याची कबुली दिली। 1.25 लाख रुपये किमतीची रिक्षा हस्तगत केली। पोलिसांनी आरोपीसह रिक्षा डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली आहे। सदरची कामगिरी नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच प्रभारी अधिकारी हेमंत वाडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण, प्रवीण वानखेडे, शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार पौळू देवरे, पोलीस अंमलदार राजेंद्र मोरे आदींनी केली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.